नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे बरं का. हे मापाचं ब्लाऊज आहे आणि बघू शकता तुम्हाला ना माप घेऊन सुद्धा मी दाखवायचा प्रयत्न करते. आणि ना हे ब्लाऊजसुद्धा मी स्टिचिंग केलं आहे बरं का, मागे डिझाईनचं आहे. आणि बघा इकडे ना माप घेते मी. 10ची घडी आहे, योगपट्टी ब्लाऊज आहे, छाती आहे ना 10 आली आहे, तर 2 इंच त्याच्यात वाढवीन मी. आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे, त्याला आहे ना 4 फोल्ड करायचं आहे, जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये निघतील. आणि बघा इकडे 10ची घडी घेतली, 2 इंच एवढं जास्तीचा कपडा असा पकडला आहे. आणि बघा आता कट करून घेते. आता स्लीवसाठी ना कट करून घेतलंय. आणि आता बघा हे ना ओपन करते. याच्यात ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं आपल्याला कटिंग करायचे. योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे बरं का. आणि 40 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. तर एक घडी 10ची येणार आहे. तुम्ही नक्की व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल. आणि बघा इकडे ना मला 4 फोल्ड करून घेतलं बरं का, बघू शकता तुम्ही. आणि ना उंची मला पूर्ण घ्यायची बरं का, बघू शकता तुम्ही. 15 आहे तर मला 16 उंची घ्यायची आहे इथं. आणि बघा इकडे शोल्डर मी घेते, आता 6 घेते शोल्डर. आणि मुंडा आहे ना 6.5 घेते आर्मोल हे बघ. आणि 1 इंच ना अर्धा इंचावरती छान असं टिक करायचं आहे. आणि इथं सुद्धा आहे ना, तुम्हाला जर समजत नसेल ना तर हा 6.5 घेतला आहे ना, तर इथं 3.25 वरती आपण हा राऊंड घेऊ शकतो बरं का. याचं निम्मे करायचं आहे आपल्याला. हा 6.5 आहे तर 3.25 घेऊ शकतो आपण. आणि बघा इकडे हा आहे ना थोडासा राऊंड घ्यायचा आहे. आणि इकडे 10ची घडी आहे ना, तर एक घडी इथं 10ची घेतली आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि इकडे ना कमरेची फिटिंग 9.5 घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला. आणि आता पुढचा गडा आहे ना, तो सुद्धा मी कट करून घेते बरं का. पुढचा गडा 6.5 आहे लांबीला. आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते बरं का. नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ना 2.5 घेते, कारण हा गडा आहे ना खूप छान येतो. आणि असं मी ना खूप सारे व्हिडिओ अपलोड केले बरं का. योगपट्टी, प्रिन्सेस कट, डायरेक्ट कटोरी कशी काढायची अस्तरवरती, ते सुद्धा मी अस्तरवरती कटिंग करून दाखवलेली. मला 2-3 ताईंच्या कमेंट होत्या की ताई डायरेक्ट अस्तरवरती कटोरी कशी काढता. बघा इकडे ना शोल्डरसुद्धा मी कट करून घेते, बघू शकता तुम्ही. आणि ना पुढचा गडा आहे ना हा सुद्धा कटिंग करून घेते छान असं. आणि बघा हा बॅक पार्ट निघाला बरं का. आणि ही पट्टी मी कटिंग नाही करत, कारण आहे ना गळ्याची पण पट्टी कटिंग करायची ना, आपल्याला इथं पाठीला लावायला कमी पडते. बघा पुढचा गडा आहे ना छान असं कट करून घेतला आहे मस्त. आणि आता इकडे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे, तर मधोमध कट करून घेऊ. हा फ्रंट पार्ट आहे. आणि योगपट्टी पण काढायची बरं का, बघू शकता तुम्ही. मी इथे आहे ना 3ची पट्टी घेते आणि इकडनं सुद्धा 3 घेते बरं का. हे बघा 3 घेतलं आणि हे सुद्धा 3 घेतलं. आणि सिद्धी ड्रो लाईन एक करून घ्यायची. आणि इथं ना 1 इंच परत आपल्याला वाढून घ्यायचं. योगपट्टी ना क्रॉसमध्ये काढायची, त्याच्यामुळे हे बघा 1 इंच काढून घेतलं. आणि हा जो राऊंड आहे ना कुठपर्यंत येऊ द्यायचा आहे, तर 3.5 वरती हा राऊंड येऊ द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आहे ना असा 3.5 वरती, हे म्हणजे जेणेकरून योगपट्टीसुद्धा छान निघते बरं का. आता योगपट्टी मी कट करून घेते, बघू शकता तुम्ही. हे बघा योगपट्टी निघाली. आणि आता हे माप कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगते. हे बघा 3.5 वरती टिक केली ना, ती टिक अशीच राहू द्यायची. वरती लांबीला आहे ना 2 नाही तर 2.5 घेऊ शकतो. मी इथं 2.5 घेते. हा पहिला टक्स झाला. आणि आता हा दुसरा टक्स, याची पण मधलं जे अंतर आहे ना 2 घेतलं आहे. आणि हा तिसरा टक्स, याचं बी इथून तर इथून जे अंतर आहे ना 2 घेतलं आहे मधलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचे. याचं पण अंतर आहे ना मधून 2 घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान असं मस्त हा योगपट्टी ब्लाऊज फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवते 40 साईजचं. आणि बघा आता साईडला ठेवते आणि मागचा पाठीचा भाग घेते आता. तर पाठीला आहे ना 3.5ची पट्टी घेतली आहे. आणि मस्त छान असा मटका गळा घ्यायचा आहे मला, बघू शकता तुम्ही.
थोडा डीप घेतला इथून, कारण आहे ना मला थोडासा नॉर्मल सांगितलं आहे, जास्त बी मोठा नको छोटा नको असं सांगितलं आहे. बघा 4.5 वरती हा टक्स घेतला आहे मी. तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा फ्रंट पार्टने बॅक पार्ट खूप छान असं मी रेडी करून दाखवलेलं आहे, तुम्हाला बघू शकता. आणि याच पद्धतीने ना स्लीवसुद्धा मी कट करून घेतली बरं का, कारण माझ्याकडे ना मध्येच कस्टमर आलं होतं, त्याच्यामुळे मी तेवढं माझ्याकडनं ना कट करून घेतलं. आणि बघा 10ची स्लीव आहे तर मी 11 घेतली. आणि स्लीवची जी रुंदी आहे ना ती सुद्धा याच्यावरनं काढली. 10ची स्लीव आहे ना, 10ची छाती घेतली ना त्याच्यावरनं स्लीवची रुंदी काढली बरं का. 1 इंच इथं कमी करून घ्यायचं आहे. 9 घेतलेली आहे आणि बघा रुंदी 9 घेतलेली बरं का. आणि लांबी आहे ना 10 आहे, त्याच्यावरनं स्लीवची रुंदी काढलेली मी. तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.